नमस्कार. मी गार्गी दीक्षित. शब्दांच्या जातीपैकी क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यये आपण हा प्रकार आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. अविकारी आणि विकारी शब्द प्रकार. आत्तापर्यंत आपण नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या 4 शब्द प्रकारांचा अभ्यास केला. या 4 शब्द प्रकारांवर लिंग, वचन, विभक्ती किंवा काळ व अर्थ यांचा परिणाम होऊन या प्रकारातील शब्दांच्या रूपात कसा बदल होतो हे आपण पाहिलं. शब्दांच्या 8 प्रकारांपैकी नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या प्रकारांना विकारी असे म्हणतात. विकारी म्हणजे बदल होणारे शब्द. कारण वाक्यात त्यांचा उपयोग होत असताना लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन या प्रकारातील शब्दांच्या रूपात बदल होतो. विकार म्हणजे बदल. आता आपण अविकारी शब्द प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्द प्रकारांना अविकारी असे म्हणतात. कारण लिंग, वचन, विभक्ती इत्यादींचा त्यांच्यावर परिणाम होऊन या शब्द प्रकारातील शब्दांच्या रूपांमध्ये काहीही बदल होत नाही. म्हणून पुढील सगळी अव्यये ही अविकारी आहेत. बघूया क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात. त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. पुढील वाक्य आपण पाहूया. मुलगी जलद चालते. मुलगा जलद चालतो. मुली जलद चालतात आणि मुले जलद चालतात. या वाक्यांमध्ये जलद हे क्रियाविशेषण चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. तसेच लिंग, वचन यामध्ये बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर काहीही परिणाम होत नाही. त्यात बदल होत नाही, ते तसेच राहते. म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. या शब्दांना कुठलाही बदल होत नाही म्हणजे काय? या शब्दांना कुठलाही प्रत्यय लागत नाही, उपसर्ग लागत नाही, कुठेही लिंग, वचन, विभक्तीमध्ये ते बदलत नाहीत. म्हणून या क्रियाविशेषण शब्दांना अव्यय असे म्हणतात. या क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार पाहूया. क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार 2. एक म्हणजे त्यांच्या अर्थावरून आणि दुसरा त्यांच्या स्वरूपावरून. आता अर्थावरून म्हणजे काय? तर त्याचे पण प्रकार आहेत की कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. अर्थावरून त्याचे प्रकार पडतात कालवाचक क्रियाविशेषण अव्यये. उदाहरणार्थ वाक्य पाहूया. काल शाळेला सुट्टी होती. मी दररोज व्यायाम करतो. पूर्वी शिक्षक पागोटे घालत. तो वारंवार आजारी पडतो. वरील वाक्यांमधील काल, दररोज, पूर्वी, वारंवार हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळ किंवा कितीही वेळा घडली हे दाखवतात. ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतात. म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुढील अजून 3 प्रकार पडतात. एक कालदर्शक, 2 सातत्यदर्शक आणि 3 आवृत्तीदर्शक. पैकी कालदर्शक मध्ये कोणते शब्द येतात? आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा,
रात्रीस इत्यादी हे काळ दाखवतात म्हणून यांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यये म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे सातत्यदर्शक. उदाहरणार्थ नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापि, दिवसभर, आजकाल इत्यादी ही सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यये होत. आणि तिसरा म्हणजे आवृत्तीदर्शक. उदाहरणार्थ वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी इत्यादी ही आवृत्तीदर्शक क्रियाविशेषणे होत. आता अर्थमूलकावरून क्रियाविशेषण अव्ययांचा दुसरा प्रकार म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये. उदाहरणार्थ परमेश्वर सर्वत्र असतो, साप माझ्या समोरून गेला, तिथे कर माझे जुळती, येथून नदी जवळ आहे. वरील वाक्यांमध्ये सर्वत्र, समोरून, तिथे, येथून हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवतात म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. आणि या स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुढील दोन प्रकार पडतात. एक म्हणजे स्थितीदर्शक आणि दुसरा आहे गतिदर्शक. स्थितीदर्शकामधली उदाहरणं बघा. इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार इत्यादी. आणि दुसरा गतिदर्शक. इकडून, तिकडून, दूर, लांब, तिथून, मागून, पुढून, वरून, खालून ही झाली गतिदर्शक अव्यये. तिसरा प्रकार म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये. याच्यामध्ये रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे, तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो. वरील वाक्यांमध्ये सावकाश, जपून, उभ्याने, गटागटा हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया अशी घडते ते दाखवतात म्हणून त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषणांचे अव्यय पुढील 3 प्रकारे पडतात. एक म्हणजे प्रकारदर्शक, दुसरा अनुकरणदर्शक आणि तिसरा निश्चयार्थक. त्यापैकी प्रकारदर्शकामध्ये कोणते शब्द येतात? असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी तेवी, हळू, सावकाश, जलद. त्यानंतर अनुकरण दर्शकामध्ये झटकन, पटकन, पटापट, टपटप, चमचम, बदाबद. आणि निश्चयार्थकमध्ये खचित, खरोखर, नक्की, खरेच, निसंशय हे शब्द येतात. पुढील क्रियाविशेषण अव्ययांचा चौथा प्रकार म्हणजे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये. उदाहरणार्थ त्या मुलीला मी 2दा सांगितले, ते गृहस्थ वाचताना किंचित अडखळतात, सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो. वरील वाक्यांमध्ये 2दा, किंचित, भरपूर हे शब्द क्रिया किती वेळा घडली हे किंवा क्रियेचे परिमाण दाखवतात. अशा शब्दांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. अशा प्रकारची काही उदाहरणे आपल्याला सांगता येतील, काही शब्द सांगता येतील. किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण, 4दा, 1000दा, 100दा, फार, अतिशय, खूप, कमी ही संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये होत. क्रियाविशेषण अव्ययांचा 5वा प्रकार म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये. उदाहरणार्थ तुम्ही आमच्याकडे याल का? आपण मला आपल्या घरी न्याल ना?
वरील वाक्यातील का, ना हे शब्द त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात. अशा शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. पुढचा क्रियाविशेषण अव्ययांचा 6वा प्रकार निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये. उदाहरणार्थ, तो न चुकता येतो, गाडी न थांबता गेली. या वाक्यांमधील न हा शब्द त्या त्या वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवते, म्हणून त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. हे झाले 6 प्रकार क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार. आता अर्थमूलक प्रकारानंतर स्वरूपमूलक प्रकार बघूया. त्याच्यामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. स्वरूपमूलक प्रकारामध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे सिद्ध, दुसरा साधित आणि तिसरा स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. पहिला प्रकार सिद्ध क्रियाविशेषण अव्ययामध्ये इथे, तिथे, आज, पुढे, मागे इत्यादी शब्द मूलतः क्रियाविशेषण अव्ययेच आहेत. त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. दुसरा प्रकार साधित क्रियाविशेषण अव्यये. मोठ्याने, वस्तुतः, एकदा, हसताना, कोठून वगैरे सारखे शब्द मूळ शब्दांना प्रत्यय लागून बनले आहेत. अशांना साधित क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. उदाहरणार्थ, नामसाधित. दिवसा, रात्री, वस्तुतः, व्यक्तिशः, अर्थात ही नामसाधित क्रियाविशेषण अव्यये. त्यानंतर सर्वनामसाधित. त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा ही सर्वनाम साधित क्रियाविशेषणे. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे विशेषण साधित. मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र ही विशेषण साधित क्रियाविशेषणे होत. हसत, हसून, खेळून, चालून, बोलून ही धातुसाधित क्रियाविशेषणे होत. कोठून, इकडून, खालून, वरून, येथपर्यंत ही अव्ययसाधित क्रियाविशेषणे होत. त्यानंतर शास्त्रदृष्ट्या, मनःपूर्वक, कालानुसार, बुद्धिपुरस्सर ही प्रत्ययसाधित क्रियाविशेषणे अव्यय होत. त्यानंतर सामासिक. सामासिक म्हणजे काय? संस्कृत किंवा फारसी उपसर्ग शब्दांच्या द्विरुक्तीने होणारे काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषणांचे कार्य करीत असतात. उदाहरणार्थ, आजन्म, यथाशक्ती, निसंशय, यावत जीव, प्रतिदिन, घरोघर, गावोगाव, गल्लोगल्ली. त्यानंतर दररोज, समोरासमोर, हर घडी, गैरहजर ही सामासिक क्रियाविशेषणे शब्द होत. त्यानंतर स्थानिक क्रियाविशेषण अव्यये. पुढील वाक्य पाहूया. ती काय माती गाते. याच्यात माती हे नाम आहे. तो इंग्रजी चांगले बोलतो. चांगले हा शब्द विशेषण आहे. सवाई गंधर्व महोत्सवात भीमसेन जोशी काय गायलेत. वाह वाह. काय हा शब्द याच्यात सर्वनाम म्हणून आलेला आहे. मी तर गरीब. तर हा शब्द उभयान्वयी अव्यय आलेला आहे. 10 रुपये तरी लागतील. यात सुद्धा तरी हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. वरील वाक्यांमधील माती, चांगले, हसत, वर, तर, खरोखर, तरी हे इतर प्रकारचे शब्द आहेत. यांना कोणी स्थानिक क्रियाविशेषण अव्यये असेही म्हणतात. तर आज आपण या पाठामध्ये क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यये आणि क्रियाविशेषण अव्ययांचे विविध प्रकार, शब्दांवरून विविध प्रकार आपण पाहिले. धन्यवाद.